शिवरायांचा छावा हा चित्रपट आजच रिलीज झालेला आहे। इतिहास आणि त्याबद्दलचं ज्ञान आजच्या पिढीला व्हावं आणि त्याचं दर्शन पुढच्या पिढीला होत राहावं याच गोष्टीचा ध्यास ठेवून दिग्पाल लांजेकर या गुणी दिग्दर्शकाने एक प्रयत्न केलेला आहे। इतिहास आणि आपल्या महाराष्ट्राचा खूप जवळचा संबंध असल्याने आज एक लाईक किंवा सबस्क्राईब करा असं न बोलता विषयाला डायरेक्ट सुरुवात करणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यातलं पिता पुत्राचं प्रेम, स्वराज्य आणि आपली जनता हा इतिहास आहे जसा दाखवण्याचा प्रयत्न दिग्पाल लांजेकर यांनी केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती गेल्या आठवड्यात देखील एक चित्रपट येऊन गेला, पण आता हा चित्रपट किती यशस्वी होईल हे आपल्यावर आहे। तर छत्रपती संभाजी महाराज हे उंचीने 6 फूट 1 इंच होते, रुबाबदार व्यक्तिमत्व, आणि आता ह्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर करत आहेत, तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका भूषण पाटील करत आहेत। चित्रपटामध्ये वाघाच्या आणि संभाजी महाराजांच्या लढाईमध्ये वाघाच्या भूमिकेत वाघच दाखवलेला आहे, तर संभाजी महाराजांच्या भूमिकेत अर्थात भूषण पाटील दाखवलेले आहे। पण भूषण पाटील हे कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत कमी पडण्याचं खंत जाणवतं। बाकी चित्रपट दिग्पाल लांजेकर यांच्या अष्टचित्रपटांपैकी एक आहे। हा चित्रपट आपल्या इतिहासासाठी, आपल्या राजासाठी आणि आपल्या मराठी स्वाभिमानासाठी एकदा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा। आणि अर्थात येणाऱ्या शिवजयंतीच्या आपल्या प्रेक्षकांना आपल्या मराठी रिव्ह्यू या चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा। तर मग आपण भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू।